खोपोली लोणावळा जुन्या महामार्गावर अजून एक अपघात झालो। शनिवारी लोणावळा आणि खोपोली परिसरात दोन वेगवेगळ्या गंभीर अपघात झाले। या अपघातांमध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला। रविवारी रात्री विद्यार्थ्यांची बस उलटली आहे। ड्रायव्हरचं बसवरचं नियंत्रण एवढे सगळे अपघात एकाच ठिकाणी आणि रात्रीच्या वेळेकच अधरून कशाक होतात। ह्या ठिकाणी असा नेमका काय असा याच आज आपण आजच्या गोष्टीत बघणार असो। आणि एक असो अनुभव जो अजून त्या रस्त्यावर बऱ्याच लोकांका अनुभव घेता। अशी लोक दावो करतात की थंय शाळकरी मुलांच्या आकृती दिसतात। आता ह्याच्या मागे नेमका काय कारण असू शकता तर आज आपण बघूया। मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। मित्रांनो, आज आपण खोपोली लोणावळ्यातल्या जुन्या महामार्गावर घडलेले काही अनुभव बघणार असो। पण त्याआधी तुमच्याकडे भूतांच्या गोष्टी असतील तर त्या व्हॉट्सॲप नंबरवर माका ते नक्की पाठवा, म्हणजे त्यावर मी अशा गोष्टी करेन। आणि हा चॅनल अजून सबस्क्राईब करूक नसाल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग वळूया आपल्या आजच्या या भयंकर अनुभवाकडे। खोपोली लोणावळा या जुन्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी असतं, पण आधीच्या काळात तेवढी रहदारी नाही होती। पण वारंवार होणाऱ्या ह्या अपघातामागचं कारण काय नेमकं असू शकतं आणि बरीचशी लोक त्या ठिकाणी काहीतरी बघलेल्याचं दावो करतात। पण तो आता कितपत खरं आणि कितपत खोटं ह्या तर माका नाही माहिती, पण इतकी लोक म्हणतात म्हणजे नक्कीच काहीतरी ते असू शकतं। आणि त्यातलो गाजलेलो आणि प्रचलित किस्सो म्हणजे त्या रस्त्यावर रात्रीची शाळकरी मुलं दिसतात। पाटीक दप्तर, हातात पाण्याची बॉटल आणि त्यांचं शाळेचं गणवेश अशा अवतारात बऱ्याच लोकांका अशी मुलं रात्रीच्या वेळेक रस्त्याच्या कडेक धावताना किंवा एका ठिकाणी बसलेली वगैरे दिसलेली असत। आता ह्यामागचं नेमका कारण काय तर ह्या ठिकाणी झालेलो एक शाळकरी मुलांचा अपघात। एक बस जी मुलांनी पूर्ण भरलेली होती आणि नेमकं रात्रीच्या वेळेकच त्या बसचा अपघात झालो। दुर्दैवान कोणच वाचला नाही, सगळे त्या अपघातातच ठार झाले। पण त्या सगळ्या घटनेपासून वारंवार ह्या घाटात अपघात होऊ लागले होते आणि अजून ह्या घाटात बरेचसे अपघात होतात, ज्यात कित्येक लोक ठारसुद्धा झालेली असत। तसं बघू गेलो तर वळणावळणाचो घाट, बाजूक खोल दरी आणि संपूर्ण झाडाझुडपा वाढलेली रस्तो, तसं गाडी चालवक कठीण, पण एवढं पण नाही की अपघात वारंवार होतील। नेमकं अपघाताचं मागचं कारण काय असू शकतं? बऱ्याचदा पेपरात बातम्या येतात की ड्रायव्हरचं गाडीवरचं ताबं सुटलं, ज्यामुळे गाडी संपूर्ण दरीत कोसळली। पण ह्या खरा की खोटा ह्या सांगाक तर कोण जिवंत राहत नाही। पण ह्याच दरम्यान ह्याच रस्त्यावर 3 मित्रांका इलेलो एक असं अनुभव मी तुमका सांगतोय जो ऐकून तुमचे हातपाय थरथरल्याशिवाय रवायचे नाही। तर झालं असं होता, खोपोली लोणावळा जुन्या महामार्गावरसून रात्री 12च्या दरम्यान 3 मित्र अमोल, तन्मय आणि विक्रम हे पुण्यावरसून मुंबई घेऊक निघाले होते आणि त्यांच्याकडे तेव्हा वॅगनर गाडी होती। अमोल स्वतः तेव्हा गाडी चालवत होतो आणि त्याच्या बाजूक एक मित्र बसलेलो आणि तिसरं त्यांच्या मागे, असे 3 जण रात्रीचं त्या घाटातून प्रवास करत होते। 12च्या दरम्यानच त्यांची गाडी त्या घाटाक लागली आणि वळणावळणाचं रस्तो त्यांना दिसाक लागलो। आता घाटाक गाडी लागल्यामुळे त्यांनी गाडीचं वेग कमीच ठेवल्याने होतं। त्यात ते हिवाळ्याचे दिवस, मरणाचा धुक्या पडलेला, ज्यामुळे लांबचा काय दिसेनाय, पण रस्तो मात्र तसं बऱ्यापैकी दिसत होतं, ज्यामुळे ते आपले हळूहळू तो घाट पार करत होते। सगळं काही व्यवस्थित चालू होतं, गप्पा गोष्टी करत हे आपले चाललेले। आणि तेवढ्यात अमोलका जाणवला की कोणतरी समोरसून धावत गेला। एखादं लहान मुलगो पटकन गाडीच्या समोरसून पळत गेल्यासारखं त्याका भास झालं। अमोल गाडी चालवत असल्यामुळे त्याका आता लगेच दिसलं, पण त्याचे दोनवले मित्र हे बोलण्यात गुंग होते, ज्यामुळे त्यांचं समोर लक्ष नाही। त्या मुलाक बघून अमोल घाबरलो आणि त्याने पटकन गाडीचं ब्रेक मारल्यान अचानक गाडी थांबल्यामुळे त्याचे मित्र त्याका विचारूक लागले,
अरे काला ब्रेक कशाक मारलं. तेंका तर पहिल्यांदा वाटलं की खंयचो तरी प्राणी वगैरे इलो की काय, कारण जंगली भाग असल्यामुळे रात्रीच्या वेळेत प्राणी रस्त्यावर बाहेर पडतात, ज्यामुळे गाडयेसमोर कोणतरी इला असत, म्हणून तेका वाचवसाठी अमोलने ब्रेक मारल्यान असं काहीसो तेंका भास झालो. पण जेव्हा त्यांनी अमोलच्या तोंडाकडे बघितल्याने तेव्हा तर तेंका काहीतरी वेगळाच वाटक लागला, कारण अमोल संपूर्ण घामान भिजलेलो आणि त्याच्या तोंडातून शब्दसुद्धा बाहेर पडत नाही होते. शेवटी मग बाजूक बसलेलो मित्र तेका हात लावून हलवूक लागलो आणि म्हणालो, अरे अमोल का आला, बोल काहीतरी, कोण होता गाडीसमोर. तसं तो जरा हिंमत करून हेंका म्हणालो, अरे कोणतरी लहान पोरगो पळत गेल्यासारखं वाटलो. त्याचं आता बोलणं ऐकन त्याचे दोनवले मित्र म्हणाले, हे काय मॅटबीट झालं काय, वाजले बघ किती आहेत, एवढ्या रात्री घाटात खैसून लहान पोरगो येतलो. तसं अमोल म्हणाक लागलो, अरे नाही रे, मी स्वतः बघितलंय, हाफ पॅन्ट शर्ट आणि मागे काहीतरी त्याच्या लावलेलं होतं, जणू शाळेतलं पोरगो कसं असतं तसंच काहीसा माका दिसलं. ता तर ऐकन त्याचे दोनवले मित्र हसाक लागले, कारण शाळेच्या वेशात एवढ्या रात्री या घाटात कशा खयचो पोरगो येतलो, आणि तो जर घाट बघितलो तर पूर्ण निर्मनुष्य, आजूबाजू खयची घरा नाही की गावा नाही, संपूर्ण घनदाट झाडी, ज्यामुळे अशा भागात असं खयचं पोरगो दिसणं शक्यच नाही. त्यामुळे त्याचे मित्र तेका म्हणाक लागले, अरे तुका भास वगैरे झालो असात, तू जास्त लक्ष नको देव, चल पुढे जाऊया. अमोल काहू कळत नाही होता की जा काय आता त्यांनी बघितलेल्यान ता खरं होता की तो भास होतो. तसा बघू गेला तर असं काय होणं शक्य नाही होता, ज्यामुळे अमोलने म्हटल्यान की भासच असावं. असं म्हणान तो आपलं हळूहळू गाडी पुढे चलवक लागलो. जसे ते थैसून पुढे जातात तेवढ्यात त्यांच्या कानावर एक आवाज पडलो. त्यांच्या उजव्या बाजूच्या एका दारावर काहीतरी येऊन जोरात आदळला, जणू कोणीतरी मोठं दगड बिगड मारल्या नसत. तो आवाज जसो कानी पडता तसे हे तिघवले घाबरले. अमोल म्हणालो, ह्यो कसला आवाज, काय बसला गाडीवर. तसे त्याचे मित्र म्हणाक लागले, अरे गाडी थांबव, काहीतरी गाडी आपटला, काय झालं तर बघूचं लागतलं. तशी अमोलने गाडी बाजूक थांबवल्यान रात्रीची वेळ असल्यामुळे त्यांच्या मागे पुढे खयची इतर गाडी नाही होती. संपूर्ण रस्तो मोकळो. ह्याने जशी गाडी थांबवल्याने तसे लगेच खाली उतरान ज्या दिशेनं आवाज इलो होतो त्या बाजूक ते जाऊन बॅटरी मारून बघूक लागले. जसे ते बॅटरी मारून बघतात तर त्या साईडचा जो दार होता त्या दार एका बाजून चेपलेला. असा वाटाक लागला की कसलो तरी मोठं दगड गाडीक येऊन आदळलो आणि गाडीचा एक साईडचा दरवाजा पूर्ण चेपलो. पण असं कसं काय होऊ शकतं, ह्या तिघांका काय घडतं हाच कळत नाही होता. आणि बरं त्या दगडाचा आकार छोटो नाही, एकदम मोठं, जवळजवळ एका चिऱ्या एवढं मोठं दगड गाडीवर येऊन आदळल्यासारखं तो निशाण होतं. आणि गाडी पूर्ण त्यांची हल्ली, इतकं मोठं तो आवाज झालेलो. आता ह्या कसा काय घडला त्यात देवाकच माहिती, पण ह्या सगळा विचार करण्याच्या पलीकडचा होता. ह्या प्रकाराने ते घाबरले आणि पटकन गाडीत बसले. त्यांनी म्हटल्याने की आता आपल्याक लवकरात लवकर असून निष्ठाक होया. त्यांच्या डोक्यात दोनच विचार येत होते की काहीतरी वेगळा घडतं, नाहीतर कोणतरी आपल्या घाबरवसाठी किंवा लुटमारीचे तेव्हा प्रकार घडायचे. घाटात चोरांची टोळी वाट बघायची आणि एखादी अशी गाडी गावली की त्यांका थांबवसाठी ते असं काय काय करायचे. त्यांका वाटलं की असंच काहीतरी प्रकार असत, म्हणून ते घाबरान गाडीत बसन थैसून निघाले. आणि जसे ते थैसून पुढे जातात तेव्हा त्यांका समोर जा काय दिसला ता बघून तर ह्या तिघांची बोबडीच वळली. समोरसून एक भरधाव वेगान बस येताना त्यांका दिसली. अचानक गाडी इल्यामुळे ह्यांनी पटकन आपली गाडी बाजूक केल्याने, पण काय त्या बस ड्रायव्हराक झाला काय माहिती, सरळ जावचा सोडून तो रस्तो सोडून बाहेर गेलो आणि त्या साईडला नेमकी दरी होती. आणि ह्या तिघांच्या डोळ्यात देखत एक ST दरीसून सरळ खाली कोसळली. ह्या सगळा दृश्य बघून ह्या तिघांच्या तर पायाखालची जमीनच सरकली. ह्यांका एका क्षणासाठी समजलाच नाही की ह्यो काय नेमकं प्रकार घडलो. ह्यांनी पटकन ब्रेक मारल्याने आणि उतरान ते त्या दरीत वाकान बघूक लागले. त्यांका कळालं की आता काय खरं नाही, ST पूर्ण दरीत कोसळली म्हणजे आता हे कोण वाचतले ह्याच्यातले. जवळजवळ 200-300 फूट खोल ती दरी होती. पण जसे ते गाडीसून उतरान त्या रस्त्याच्या कडेक जाऊन दरीत वाकान बघतात
तर खाली तेंका कायच दिसनाय. गाडी पडली असती तर काहीतरी आवाज बिवाज तरी इलो असतो. आवाज इलो नाय. हे तिघवले जाम घाबरले. ह्या काय घडला? बस खाली पडली ती गेली खय? इतकी तर अचानक गायब होऊ शकत नाही. त्यांनी फक्त ती बस खाली जाताना बघितल्याने, पण त्यानंतर कसलो आवाज सुद्धा त्यांका इलो नाही. रात्रीची वेळ होती, सगळीकडे बाहेर शांतता. एवढ्या शांततेत बस जर 300 फूट खाली पडात तर त्याचा आवाज इल्याशिवाय रवाचत नाही. पण तसा कायच थंय झाला नाही. ह्या तिघांका आता काय करूचा सुधरतच नाही होता. पूर्णपणे चक्रावूनच गेले होते. तसं अमोलचं एक मित्र म्हणालो की चला आपण हयसून निघाया. माका या बरोबर नाही वाटना. तिघवलेच चांगले घाबरले होते, त्यामुळे कोणीच मग जास्त विचार करूक नाही. पटकन गाडीच्या दिशेने ते धावक लागले. आणि जसे ते आपल्या गाडीकडे येऊन बघतात तर गाडीच्या समोरची जी काच होती त्या काचीवर अक्षरशः लहान लहान मुलांचे हाताचे ठसे संपूर्ण काचीवर उमाटले होते. आणि ते नुसते ठसे नाही, रक्तान माखलेल्या हातांचे ठसे होते. ता बघता क्षणी ह्या तिघांची तर चांगली तणतणली. तेव्हाच त्यांका कळान चुकलं की ह्यो काहीतरी भयंकर प्रकार हा. तसे ते देवाचं नाव घेऊक लागले. देवाचं नामस्मरण करत ते पटकन दार उघडून गाडीत येऊन बसले. आणि लगेचच अमोलने आपल्या गाडीचं वायपर ऑन केल्यान आणि त्या काचीवर पाणी वगैरे बसान ती काच साफ झाली. आणि जसं त्यांका समोरचं दिसाक लागला तसे ते पटकन गाडी घेऊन तसून निसाटले. आता मात्र घडलेल्या प्रकारात तिघवल्यांची बोलतीच बंद झाली होती. कोणच काय बोला नाही. अमोलचं लक्ष संपूर्ण पुढे होतं. कसं तरी हा रस्तो पार करून आपण कशातरी पुढच्या गावात जाऊन पोचायचा असाच त्याच्या मनात होता. पण त्यावेळी त्यांची वेळच खराब होती. ज्यामुळे ते जसे पुढे जातात तसं एक लहान मुलगं त्यांका रस्त्याच्या कडेक उभं दिसलं, संपूर्ण शाळेच्या वेशात. त्या मुलाक बघता क्षणी ह्या तिघांचे डोळे उघडेच पडले. वेळ होती रात्री 12:30ची. तो मुलगो गाडीच्या दिशेने बघून मोठमोठ्यानं हसा होतो आणि आपल्या हातातल्या पाण्याच्या बॉटलने पाणी पित होतो. त्या मुलानं काही एक यांका करूक नाही. यांची गाडी बाजूसून पास झाली आणि तो मुलगो रस्त्याच्या कडेकच उभं राहिलो. पण त्या मुलाक एवढ्या रात्री थंय बघितल्यानंतर ह्या तिघांका जबरदस्त धक्कोच बसलो. कारण ती कन्फर्म भुताटकीच होती. तो आत्मच कसलो तरी होतो जो ह्या तिघांका दिसलेलो. आणि असा काय माणसानं बघितल्यान की माणूस घाबरता. हे तिघवले चांगलेच घाबरले. अमोलने कशी तरी गाडी त्या घाटासून पार केल्यान, पण ह्या धक्क्यासून ते तिघवले काय सावरले नाही. घराकडे कसे बसे येऊन पोचले, पण त्यांच्या डोक्यासून तो घडलेला प्रसंग काय जायत नाही होतं. वारंवार हा सगळा दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर येत होता, ज्यामुळे आता ते घराच्या बाहेर पडाकसुद्धा घाबराक लागले. त्यांचा कॉलेज चालू होता, पण ते कॉलेज का जाऊचं त्यांनी बंद केल्याने घरातच बसून राहायचे. घरच्यांका समजा की नेमका झाला काय. शेवटी मग एका मित्राच्या घरच्यांनी ते का विचारून काढल्याने की नेमका झाला काय. तेव्हा तो त्यांका बोललो की असं वाटेत आमच्यासोबत प्रकार घडलो. जेव्हा त्यांका या सगळा समजला तेव्हा त्याच्या घरचे देखील घाबरले. मग त्यांनी लगेचच ह्या तिनवल्या मित्रांच्या घरच्यांका फोन लावल्याने आणि सगळी बातमी सांगितल्याने तेव्हा या सगळ्या तिघांच्या घरच्यांका समजलं. मग लगेचच त्यांनी बाहेर विचारपूस केल्याने तेव्हा असा कळाला की काही वर्षांपूर्वी खोपोली लोणावळा ह्या जुन्या महामार्गावर एका शाळकरी मुलांचं अपघात झालं होतं. आणि ती बऱ्याच लोकांका अशी रात्रीची दिसतात, पण यांच्यासोबत जा काय घडला होता ता खूपच भयानक होता. आणि त्यांका ह्या सगळ्याचं जबरदस्त धक्को बसलं होतं, ज्यामुळे यांका त्या सगळ्यासून बाहेर काढणं गरजेचं होतं. म्हणून मग त्यांच्या घरच्यांनी एका माणसाक शोधून काढल्याने जो असं बाहेरचं वगैरे काय असत तर बघायचं. ह्या तिघांका त्याच्याकडे घेऊन गेले. आणि जेव्हा त्या माणसान ह्या तिघांका बघितल्यान तेव्हा तो म्हणालो की त्या घाटातच हे तिघवले घाबरल्यात आणि त्यामुळेच यांका हे सगळं त्रास होता. मग त्यांनी थंय काय करू काय तर सगळा त्यांका सांगितल्याने कसले कसले विधी होते यांच्यावरसून काय काय ओळून काढूचं होतं त्या काढून त्या घाटात नेऊन टाकूचं होता. आणि त्यात काही खाद्याचे गोडधोडाचे पदार्थ होते जे लहान मुलांका खूप आवडतात.
ते सगळे पदार्थ त्या घाटात नेऊन ठेवची इले. आणि एवढं सगळं आटापिटा करून जवळजवळ 4-5 महिन्यांनी ह्या तिघांका थोडा बरा वाटाक लागला आणि हळूहळू त्यांच्या मनातली ती भीती कमी झाली. इतकं तो सगळं भयंकर प्रकार होतं. रात्रीच्या वेळी त्या खोपोली लोणावळा हायवेवरसून येताना वाटेत ह्या जा काय त्यांनी अनुभवल्याने होता त्या मात्र तिघांका चांगलाच भारी पडला. पण नशिबान त्यांच्या जीवावर त्या बेतला नाही. आता ह्यो झालो या तिघांका इलेलो अनुभव असो बऱ्याच जणांका थंय रस्त्यावर अनुभव इलेलो असा. आता बरेचसे जण म्हणतात की हा खरा नाही खोटा, पण जे कोण अनुभव घेतात त्यांकाच ह्या कळान चुकता. त्यातले काही जण वाचतात तर काही जणांचा अपघात होता आणि अजूनही त्या ठिकाणी बरेचसे अपघात होतात. इतका सगळा आता पुढे गेला, रस्ते वगैरे चांगले झाले, तरी देखील हे अपघात कशा कारणामुळे होतात ह्याचा शोध मात्र अजूनही कोणी घेऊक नाही. तरीसुद्धा तुमका काय वाटतं, काय नेमका ते घडत असत त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही देखील ह्या ठिकाणी कधी असलो अनुभव ऐकला असाल तर तो सुद्धा नक्की सांगा. मंडळी आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असं काहीसं होतं खोपोली लोणावळा जुन्या महामार्गावर घडलेलं ह्या 3 मित्रांचा एक भयंकर अनुभव. जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ह्या जागेबद्दल तुम्ही देखील काय ऐकलं असाल तर त्यासुद्धा नक्की सांगा. आणि ही व्हिडिओ आवडली असत तर नक्की लाईक करा. आणि आपल्या मित्रमैत्रिणींका जिंका अशा गोष्टी ऐकायला आवडतात त्यांका या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा, जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील. आणि अजूनही तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.